दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी अँटी नार्कोटिक्स ड्राईव्हच्या अंतर्गत युनिट 1 चे आमचे सिनियर पी आय बडाक व त्यांच्या संपूर्ण टीमला आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे ड्रग्ज असल्याची माहिती आम्हाला कळाली। त्या अनुषंगाने आपली पथक रवाना झाले आणि नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोतीलाल नगर भाईंदर या ठिकाणी सबीना शेख नावाची महिला तिच्या घरी होती। तिथे आपण आपल्या पथकाने ज्यावेळेस धाड टाकली त्यावेळेस तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिच्याकडून जवळपास 11 kg 83 ग्रॅम 11.83 kg कोकेन आपल्याला जे आफ्रिकन कोकेन आपल्याला हस्तगत करण्यात आले व त्यासोबत 80,000 रुपयाची कॅश करन्सीचे नोट्स देखील आपल्याला मिळाले। असा एकूण 17,74,00,000चा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी आपल्याला तिथे मिळाला व त्या अनुषंगाने नवघर पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 159/2025 अन्वये NDPSच्या कायद्याअंतर्गत 8C 21C 22C 29 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यासोबत जसे त्या महिलेचा आपण ताबा घेण्यात आला तिच्याकडून माहिती घेतली की हा माल ती कुणाकडनं घेतली होती तर त्याची पुढची लिंक इमिजिएटली आपल्याला मिळाली आणि त्यानंतर आपण एक नायजेरियन अँडी उबा बुडीके ओनिसे वय 45 राहणार हटकेश मीरा रोड त्याच्या घरून त्याला आपण ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देखील जवळपास 2.6 kgचा कोकेन आपण हस्तगत करण्यात आली। त्याची एकूण किंमत जवळपास 3.9 CR ची किंमत आहे। त्यासोबत त्याच्याकडनं इंडियन करन्सीची जवळपास 1 लाखाची कॅश देखील आपण हस्तगत करण्यात आली। त्याच दिवशी दिनांक 15 तारखेलाच त्याला अटक करण्यात आली व त्याच्याकडनं देखील माहिती मिळवली असते की त्यांनी अजून हा माल कुठून आणलेला होता। तर त्याच्या सोबतची जी साथीदार आहे ती एक महिला आहे कॅमेरूनची क्रिस्टाबेल NG जी एव्हरशाईन सेक्टर वसई पालघर या ठिकाणी ती राहते। तर तिला आपल्या पथकाने तिथे जाऊन तिला अटक करण्यात आली आणि तिच्याकडून देखील आपल्याला जवळपास 433 ग्रॅम कोकेन आपल्याला जप्त करण्यात आले। जवळपास त्याची किंमत 64 लाखाच्या आसपास आहे व त्यासोबत नायजेरियन करन्सी आपल्याला मिळाली। त्यासोबत अमेरिकन डॉलर्स देखील आपल्याला तिच्याकडून आपल्याला हस्तगत करण्यात आले। असा एकूण मुद्देमाल जवळपास 14 kg 868 ग्रॅम कोकेन आपण जप्त करण्यात आलेला आहे। विशेष करून त्याची टोटल किंमत जर बघितली त्यासोबत 2.84 लाखचा कॅश पण आपण इंडियन करन्सी आपण जप्त केलेली आहे। नायजेरियन तसेच US डॉलर्स देखील आपण जप्त केले आहेत। असा एकूण मुद्देमाल 22,33,00,000चा मुद्देमाल आपण जप्त करण्यामध्ये यश प्राप्त करण्यात आलेले आहे। आणि विशेष करून ह्या ज्या मुद्देमाल आहे या मुद्देमालामध्ये जवळपास 268 कोकेनचे कॅप्सूल्स आपल्याला मिळालेले आहेत। ह्याचा तपास देखील आपण करत आहोत की हे जे कॅप्सूल्स आहेत हे मानवी तस्करीने भारतात आणलेले आहेत किंवा कसे याचा देखील तपास मीरा भाईंदरचे पोलीस करीत आहेत। सर धागे कुठपर्यंत आहेत कारण नायजेरियन लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो। तपास हा युनिट 1 चे आमचे PI बडाक यांच्याकडे आपण माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये देण्यात आलेला आहे आणि पुढील तपासामध्ये आपण आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पोलीस कस्टडी 5 दिवसाची दिनांक 21 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि याच्यामध्ये अजून कोण साथीदार आहेत ह्यांना माल कोणी पुरवला कुठून आणलेला होता कसे विकतात या संदर्भातील सर्व माहिती आपण तपासामध्ये घेणार आहोत। एव्हरशाईनला आणखीन एक आरोपीला पकडलं इंडियन तो पण नायजेरियन होता त्याची काही लिंक वगैरे आहे का माहिती घेऊन आम्ही कळवू आपल्याला। नाही अजूनपर्यंत तरी आम्हाला आम्ही माहिती घेत आहोत सर्व पोलीस स्टेशन्स कडनं पण अद्यापर्यंत त्यांच्या अँटीसिडेंट्स बद्दलची अजून आपल्याला माहिती प्राप्त नाही परंतु आपण सगळ्या पोलीस स्टेशन्स कडनं आपण माहिती घेऊन याच्यापूर्वी देखील त्यांच्यावरती कुठले गुन्हे आहेत का याची माहिती घेत आहोत। महिला जी आहे इंडियन महिला आहे तिचा रोल काय याच्यामध्ये
आता सध्या तरी आपल्याला जी माहिती मिळाली की ती या गटात जो कट आहे, पूर्ण जो ड्रग्ज विकणार आहे, या पूर्ण रॅकेटमध्ये ती असल्याची दिसून येत आहे. आता नेमका तिचा रोल काय होता, कशा संदर्भात नेमकं तिचं काय माहिती होती, हे सगळं तपासामध्ये आपल्याला निष्पन्न करते. सर ड्रग पुढे विकायचे विटा भांडूला पुढे त्याची आता इंट्रोगेशन मध्ये आपण